इराण आणि इस्रायलमधील युद्धाचा तणावात भारतासाठी आता एक दिलासादायक बातमी आहे। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या एका फोन नंतर इराणने भारतीय जहाजांना स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून सुरक्षित मार्ग दिलाय। अमेरिका आणि युरोपचे जहाज झोक्यात असताना भारताचं पुष्पक आणि परिमल हे टँकर सुरक्षितपणे बाहेर पडले। अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। यानंतर आता निर्यातीला आयातीला आपल्याला मोकळा मार्ग मिळणार आहे। त्यामुळे भारतीयांचं टेन्शन आता संपताना दिसतंय। तर सकाळ समूहाचे मुख्य संपादक निलेश खरे सर आपल्या सोबत जोडले गेलेत। सर, आता आपल्याला हा मार्ग इराणने मोकळा करून दिलाय, काय याची पुढची प्रक्रिया असू शकते? मुख्यतः ही सुरुवात आहे ज्या माध्यमातून इराण आणि भारत यांच्यातले जे मैत्रीपूर्ण संबंध आहेत त्यातलं हे पहिलं पाऊल आहे। हॉर्मुझची खाडी ही मुख्यतः इस्रायल आणि अमेरिका आणि अमेरिकेचे मित्र राष्ट्र यांच्यासाठी बंद राहील। भारत, चीन, रशिया यांच्यासाठी ती खुली होईल असं इराणनं या अगोदरच स्पष्ट केलं होतं आणि त्या अंतर्गत या ठिकाणी आपल्याला भारतासाठी म्हणून जे ऑइल टँकर्स आहेत ते 2 ऑइल टँकर्स घेऊन यायला परवानगी मिळाल्याचं पाहायला मिळतंय। दोघंही परराष्ट्र मंत्र्यांनी म्हणजे इराण आणि भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी यावर चर्चा केली आणि त्या चर्चेतून हा मार्ग निघताना पाहायला मिळतोय। भारतानंही सकारात्मक पाऊल टाकत मधल्या काळामध्ये इराणियन नेव्हीचे काही महत्वपूर्ण जे शिप्स आहेत त्यांना भारताच्या बंदरांमध्ये डॉक करायला परवानगी दिली होती। त्यावरून अमेरिकेतून किंवा नाटोच्या राष्ट्रातून थोडीशी नाराजीही व्यक्त होताना पाहायला मिळत होती। मात्र भारतानं आग्रही भूमिका घेऊन इराणच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका घेतली आणि त्याचं प्रत्युत्तर आपल्याला पाहायला मिळतंय की आपल्यालाही हॉर्मुझच्या खाडीतून आता तेल वाहून नेण्यासाठी परवानगी मिळालेली दिसतेय। नक्कीच सर, अत्यंत महत्त्वाची घडामोड म्हणावी लागेल यातली। धन्यवाद सर आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। आता भारतीय जहाजं ही हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून पार होऊ शकणार आहेत, तर तेल वाहतूक यामुळे सुरळीत पार पडणार आहे।